इडली हा बरेचदा पौष्टिक आणि समाधानकारक नाश्ता मानला जातो आणि ही इडली वाफवताना आपल्याला बरेचदा अडचणी येतात. ती वाफवून झाल्यावर काढताना बरेचदा ती तुटते. तर हे सगळं होऊ नये म्हणून ह्या काही टिप्स वापरा. सर्वात प्रथम जो आपण तांदूळ किंवा उडीद डाळ वापरणार आहोत ती शक्यतो जुनी नसावी. ताजा तांदूळ किंवा ताजी उडीद डाळ वापरा. ती चांगली वाटून घ्या आणि किमान 8 तास तरी ही आंबवली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण इडल्या लावतो तेव्हा इडली पात्राला छानपैकी तेलाचं ग्रीसिंग करून घ्या आणि शक्यतो पीठ जास्त पातळ करू नका. वाफवून झाल्यानंतर 3 ते 5 मिनिटं तसंच थंड होऊ द्या आणि मग काढताना एक चमचा घ्या, तो पाण्यात बुडवा आणि मग हळूवारपणे असं काढा. त्याने काय होईल, पाण्याच्या ओलाव्याने इडली छान मस्तपैकी निघेल, सुटेल. अगदीच नाही तर तुम्ही कापडाचा देखील वापर करू शकता. एक छान पांढरा शुभ्र सुती कापड घ्या आणि त्यावर इडल्या घाला आणि मग त्या वाफवून झाल्यावर परत 5 ते 10 मिनिटं अशाच ठेवा. मग त्या इझिली निघतील देखील. त्यामुळे पुढच्या वेळेला इडली करताना वाफवताना ही नक्की काळजी घ्या जेणेकरून त्या पटकन इझिली सुटतील आणि मोडणार नाहीत.